Hello everyone, welcome to all in your English lecture. Student, in the last lecture we have started lesson number 1.3. The name of the lesson is The Cop and the Anthem. So, in that lecture we have discussed how the Sophie, the main character in the story, who made his first plan to re-enter into the prison because of the winter season will came in the next few days in New York. So that's why he make a first plan, but his first plan was failed. बघा विद्यार्थिनींनो, लास्ट लेक्चरमध्ये आपण लेसन नंबर 1.3 द कॉप अँड द अँथेम या लेसनला सुरुवात केली होती. यामध्ये आपण पाहिलं सोपी नावाचं जे कॅरेक्टर आहे आपल्या स्टोरीमधलं, ते दरवर्षीप्रमाणे थंडीपासून संरक्षण मिळावं यासाठी तो जेलमध्ये जाण्यासाठी प्लॅन करत असतो. पण त्याचा हा पहिला प्लॅन इथं आपल्याला फेल झालेला आपल्याला पाहायला मिळतो. सो लेट अस कंटिन्यू द रिमेनिंग पार्ट ऑफ द स्टोरी. सो हिअर we are going to discuss the Sophie's second plan. What is the second plan? So look at a corner of a 6th Avenue, electric light and cunningly displayed wares behind plate glass made a shop window attractive. Sophie took a stone and dashed it through the glass. Here, Sophie, who stopped at the corner of 6th Avenue Road, आपण सुरुवातीला डिस्कस केलं होतं की त्या मेडिसिन स्क्वेअर गार्डनच्या समोर दोन रोड आहेत. एक पहिला ब्रॉडवे आहे, दुसरा आहे 6th ॲव्हेन्यू रोड. आता तो ब्रॉडवे क्रॉस करून काय केलं त्याने 6th ॲव्हेन्यू रोडवरती आलेला आहे. देअर ही सॉ अ ब्युटिफुल इलेक्ट्रिक लाईट डिस्प्ले वेअर्स बिहाइंड अ प्लेट ग्लास मेड अ विंडो अट्रॅक्टिव्ह. त्याला त्या कॉर्नरवरती एक काचेची कड असलेला असं एक अट्रॅक्टिव्ह असं एक शॉप दिसतं. त्याची एक बाजू काय आहे, काचेची आहे. ॲट दॅट टाईम द सोपी हू थॉट हिज सेकंड प्लॅन, त्याच वेळेस सोपी काय करतो, त्याचा सेकंड प्लॅन त्याला तो विचार करतो, सेकंड प्लॅन त्याच्या मनामध्ये येतो. द प्लॅन वॉज दॅट इफ ही थ्रू द स्टोन ॲट द ग्लास ऑफ दिस शॉप, बघा, then the shop owner will call the police and the police will catch him and throw him into the jail. बघा त्याच्या डोक्यामध्ये काय प्लॅन आलेला आहे की त्या काचेच्या जे ग्लास असलेलं जे शॉप आहे त्याच्यावरती दगड मारायचा. दगड मारल्यानंतर न तो शॉप ओनर काय करेल, पोलिसांना बोलवेल आणि पोलीस आल्यानंतर न सोपीला काय करतील, त्या जेलमध्ये जेलमध्ये काय करतील, त्याला टाकतील. असं त्याचा प्लॅन होता. अँड सो ही थ्रू स्टोन ॲट द ग्लास ऑफ दॅट शॉप. तशाच पद्धतीने त्यांनी काय केलं, त्या शॉपवरती काय केलं, त्या ग्लासला त्यांनी काय केला, दगड फेकून मारला. देन पीपल केम रनिंग राउंड द कॉर्नर, अ पोलिसमॅन इन द लीड. सोपी स्टूड स्टिल विथ हिज हँड्स इन हिज पॉकेट अँड स्माइल ॲट द साईट ऑफ अ ब्रास बटन. ॲट दॅट टाईम पोलीस केम रनिंग राउंड द कॉर्नर. बघा तिथं पोलीससुद्धा आलेला आहे. अँड ऑल द पीपल केम रनिंग राऊंड ॲट दॅट कॉर्नर. लोकंसुद्धा भरपूर तिथे जमा झालेले आहेत आणि त्यात पोलीस पण सुद्धा आहे. द पोलीसमॅन टेक अ लिडिंग पोझिशन इन दॅट क्राऊड. त्या क्राऊडमध्ये सगळ्यात पुढं कोण होता, तो पोलीसमॅन होता. सो इन दिस क्राऊड सोपी वॉज वेटिंग अँड पुटिंग हिज हँड इन हिज पॉकेट अँड स्माइलिंग ॲट द पोलीसमॅन ब्रास बटन. बघा ह्या सगळ्या क्राऊडमध्ये सोपी असं मस्तपैकी केशामध्ये हात घालत एक पोलीसमॅनकडे पाहत, स्माइलिंग फेसमध्ये पाहत काय करत आहे, त्याच्याकडे पाहतोय. हिअर द ब्रास बटन म्हणजे इथं इट इज अ ओल्ड काइंड ऑफ युनिफॉर्म ऑफ द पोलीसमॅन अँड द बटन्स आर लाईक मेड बाय द ब्रास. म्हणजे जुन्या काळातला पोलीस लोकांचा जो युनिफॉर्म होता आणि त्याची जी बटणं होती ती पितळेची असल्यामुळे त्या ब्रास बटनाकडे पाहत सोपी काय करतोय, त्या पोलीसमॅनकडे स्माइल विथ स्माइलिंग फेस अँड पुट हिज हँड्स इन टू द पॉकेट अँड लुक ॲट द पोलीसमॅन ब्रास बटन. त्या पोलीसमॅनच्याकडे पाहत तो मस्तपैकी स्माइलिंग करत आहे. देन द पोलीसमॅन सेड, वेअर्स द मॅन दॅट डन दॅट, इन्क्वायर द ऑफिसर एजिटेडली. तेवढ्यात तो पोलीसमॅन रागाने चिडून म्हणतो की ज्या व्यक्तीने हा दगड फेकून मारलेला आहे ह्या ग्लासवरती, तो कुठं आहे नक्की. देन सोपी सेड, डोंट यू थिंक दॅट आय माईट हॅव हॅड समथिंग टू डू विथ इट, सेड सोपी विथ अ फ्रेंडली व्हॉइस ॲज वन ग्रेट गुड फॉर्च्यून.
Then Sophie, who told the policeman, "You don't think that I did it?" म्हणजेच तो म्हणतो की तुम्हाला असं वाटत नाही का ते मी केलेलं असावं असं वाटतंय का तुम्हाला? विथ अ फ्रेंडली व्हॉईस, एकदम फ्रेंडली व्हॉईसमध्ये काय करतो त्या पोलिसमॅनला विचारतो. सोपी म्हणतो की तुम्हाला असं वाटत नाही की हे कृत्य माझ्या हातून झालं असावं? Then the policeman replied, and the policeman refuses to accept the Sophie's even as a clue. Men who smash window do not remain to chat with the police. They take to their heels. बघा, बट द पोलिसमॅन डोंट इवन लुक ॲट हिम ॲट दॅट मोमेंट. पोलिसमॅन काय करतो, सोफीची जी रिक्वेस्ट आहे ती रिक्वेस्ट काय करतो, रिफ्यूज करतो. आणि तो म्हणतो की जर एखाद्या व्यक्तीने जर असं कृत्य करणारा जो क्रिमिनल असतो तो इथं कृत्य करून पोलिसांशी कधीच चॅटिंग करत बसत नाही, तो निघून जातो, लगेचच्या लगेच पळ काढून जातो. At that moment, the policeman saw a man halfway down the block running to catch a car. With a drawn club, he joined in the pursuit. So, in that moment, the policeman who saw a man who was quickly rushing towards the car, the policeman thought that he was the man who had broken the glass of the shop. तेवढ्याच त्या बोलण्याच्या ह्या कॉन्व्हर्सेशनमध्येच पोलिसमॅनला एक व्यक्ती असा फास्ट असं रनिंग करत असताना एक दिसतो. आणि तो काय करत आहे की तो कार पकडण्यासाठी, एक व्यक्ती जो कार पकडण्यासाठी काय करत आहे, घाईघाईने तो पळत चाललेला आहे. सो द पोलिसमॅन थॉट दॅट ही वॉज द मॅन हू हॅड ब्रोकन द ग्लास ऑफ दॅट शॉप. तर पोलिसमॅनला जरा थोडीशी शंका वाटते की तो जो व्यक्ती कार पकडण्यासाठी पळत आहे तोच व्यक्ती काय केलं असेल, त्याच व्यक्तीने ह्या दुकानाची काच फोडलेली असावी असं त्याला वाटतं. सो ही फॉलोड दॅट मॅन विथ हिज स्टिक इन हिज हँड. बघा, तो त्या व्यक्तीचा पाठलाग करत, हातामध्ये ती काठी आहे, ते काठी घेऊन तो काय करत आहे, तो पाठलाग करायला लागला. बट द मॅन वॉज रनिंग टू कॅच द कार. परंतु तो माणूस काय करतो, ती कार त्याला सापडते आणि तो कारमध्ये बसून निघून जातो. हिअर सोफी विथ डिस्गस्ट इन हिज हार्ट drifted along twice unsuccessful. So, in all this confusion, the police ignored the Sophie, and the second plan of the Sophie was also failed. ह्या सगळ्या कॉन्व्हर्सेशनमध्ये, एवढ्या सगळ्या घाईगडबडीमध्ये पोलिसमॅन त्या सोफीला इग्नोर करतो आणि त्या दुसऱ्याच व्यक्तीच्या पाठलाग करत जातो. सो ऑल दिस काइंड्स ऑफ कन्फ्युजन, द सोफीज सेकंड प्लॅन वॉज ऑल्सो फेल्ड. तेवढ्या सगळ्या कन्फ्युजनमध्ये सोफीचा सेकंड प्लॅनसुद्धा काय होतो, फेल होतो. सो लेट अस डिस्कस द सेकंड सोफीज थर्ड प्लॅन, थर्ड अटेम्प्ट. व्हॉट इज द थर्ड प्लॅन ऑफ द सोफी. आता सोफीचा नक्की पुढचा प्लॅन काय आहे ते आपल्याला पाहायचं आहे. ऑन द ऑपोजिट साइड ऑफ द स्ट्रीट वॉज अ रेस्टॉरंट ऑफ नो ग्रेट pretension. It cleared the large appetites and modest purse. Its crockery and atmosphere were thick, its soups and napery thin. Into this place, Soapy betook himself without challenge. At a table, he sat and consumed a beef steak, flapjacks, dog nuts, and pie. So, here, the Soapy who make his third plan to re-enter into the prison. पुन्हा एकदा सोपी काय करतो, त्याचा तिसरा प्लॅन तयार करतो की त्याला जेलमध्ये जाणं हे खूप गरजेचं असल्यामुळे तो तिसरा प्लॅन तो लगेचच तयार करतो. त्याचा तिसरा प्लॅन काय आहे तर बघा. देन सोपी सॉ देअर वॉज अनादर हॉटेल ऑन द अपोजिट साइड्स ऑफ द स्ट्रीट. त्याला जो तिथं उभा राहिलेला त्याच्या अपोजिट साईडला एक हॉटेल दिसतं. द फीचर्स ऑफ दॅट हॉटेल्स आर केटर्स टू व्हेरी हंग्री पीपल्स इन अ लो प्राईज. त्या हॉटेलचे एक फीचर्स आहेत. काय फीचर्स आहेत तर वैशिष्ट्य काय आहे तर त्या हॉटेलमधले ते हॉटेल जे आहे ते कमी प्राईजमध्ये लोकांना भरपूर जेवण घालणारं असं ते हॉटेल होतं. म्हणजे तिथल्या ज्या फूडची प्राईज आहे ती खूप लो प्राईज होती. लॉट्स ऑफ क्रॉकरी यूज फॉर द क्राऊड्स. तिथे जास्तीत जास्त खूप गर्दी असल्यामुळं तिथे ते जे क्रॉकरी आहेत किंवा जे भांडे आहेत ते सगळे जास्तीत जास्त या क्राऊडसाठी जास्तीत जास्त वापरलेले होते. द सोप अँड द क्लोथ्स आर व्हेरी सिम्पल. तिथलं जे सूप आहे किंवा जे क्लोथ्स वापरलेले आहेत, टेबलवरचे जे क्लोथ्स आहेत
लुक्स लाईक व्हेरी सिम्पल, म्हणजे साध्या पद्धतीचं होतं. म्हणजे एक मिडल क्लास लोकांसाठी जे हॉटेल असतं त्या टाईप्स ते हॉटेल होतं. म्हणजेच कमी प्राईजमध्ये चांगल्या पद्धतीची सर्व्हिस आणि जास्तीत जास्त क्राऊडेड एरिया असलेला ते हॉटेल होतं. सो सोपी वेंट टू द हॉटेल अँड ही ऑर्डर बीफ स्टॅक, फ्लॅपजॅक्स, डॉनट्स अँड पाय. त्यामुळे सोपी पण त्या हॉटेलमध्ये जातो, कारण ते साधं हॉटेल असल्यामुळे त्याला त्यातमध्ये एंट्री मिळाली आणि तो त्या टेबलवरती जाऊन बसला. टेबलवरती त्या गेल्यानंतरनं त्यानंतरनं त्याने ऑर्डर केली. कोणकोणत्या पदार्थांची ऑर्डर केली तर बीफ स्टिक, फ्लॅपजॅक्स, डॉनट्स अँड पाय असे ऑर्डर त्याने केलेली आहे. अँड देन ही टोल्ड टू द वेटर द फॅक्ट दॅट द मिनिट्स कॉइन अँड हिमसेल्फ वेअर टोटल स्ट्रेंजर. After eating all these meals, he told to the waiter he has no money to pay this bill. बघा, सगळं जेवण पूर्ण झाल्यानंतरनं ज्यावेळेस वेटर बिल घेऊन आल्यानंतरनं तो डायरेक्ट त्या वेटरला म्हणतो की माझ्याकडं ह्या बिलाचे पैसे पेड करण्यासाठी माझ्याकडं पैसे नाही आहेत. देन नाऊ गेट बिझी अँड कॉल अ कॉप, सेड सोपी, अँड डोंट कीप अ जेंटलमॅन वेटिंग. बघा, देन सोपी टोल्ड टू द वेटर, सो यू हॅव टू कॉल द कॉप. कॉप मीन्स पोलीस. आता तुम्ही पोलिसांना बोलू शकता. बट वेटर सेड नो कॉप फॉर यू. बघा, वेटर डायरेक्ट काय म्हणतो, नो कॉप फॉर यू, सेड द वेटर विथ अ व्हॉइस लाईक बटर केक्स अँड आईज लाईक अ चेरी इन द मॅनहॅटन कॉकटेल. हे कॉन. बघा, तो वेटर म्हणतो की नो कॉप फॉर यू, तुझ्यासाठी पोलीस नाही आहेत. मस्त त्याचे जे आईज असे चेरी कलर, जसा चेरीचा जसा कलर असतो तशी लाल बुंद त्याचे डोळे झालेले आहेत. आणि रागाने तो काय म्हणतोय, नो कॉप फॉर यू. अँड ही सेड अनादर वेटर हुज नेम इज कॉन. तो दुसऱ्या वेटरला बोलवतो, ते कॉन नावाचा दुसरा वेटर आहे त्याला बोलवतो. अँड देन नीटली अपॉन हिज लेफ्ट इयर अँड on the callous payment, two waiters pitched Soapy. He arose joint by joint as a carpenter rule open and dusted his clothes. So the two of the waitermen who smashed on the left ear of the Soapy and threw with him on the footpath in the front of the hotel. बघा, ते दोघे वेटर येतात. दोघं वेटर आल्यानंतर सोपीला उचलून त्याच्या लेफ्ट साईडच्या ज्या इयरवरती दानकन काय करतात, त्या फुटपाथवरती त्याला आढळतात. मग सोपी जसं एखादा कार्पेंटरची जी एखादी पेटी किंवा जसं आपण जॉईंट उघडले जातात तसे त्याची ती बॉडी असे हळूहळू तो सगळे जे जे त्याच्या शरीराचे जे सगळे जॉईंट आहेत ते वरती उचलत तो उभा राहिलेला आहे. सो इन दॅट ट्रबल ही गॉट अप. सो arrest seemed now but an elusive dream. The island seems very far away. So this third plan was also failed. So the Soapy's dream to re-enter into the jail and going to the island seems very far away. तेवढ्यात त्याला कळलं की जे आयर्लंड आहे, ब्लॅकवेल आयर्लंड, ज्या ठिकाणी त्याला जायचं आहे, त्या जेलमध्ये जायचं आहे, इट सीम्स व्हेरी फार अवे. हा तिसरा पण प्लॅन फेल झाल्यामुळे त्याला असं वाटतं की हे जे आयर्लंड आहे त्यापासून खूप दूर दूर चाललेलं आहे. सो ॲट दॅट मोमेंट ही सॉ अ पोलिसमॅन हू स्टूड बिफोर अ ड्रग स्टोअर 2 doors अवे, लाफ अँड वॉक डाऊन द स्ट्रीट. तेवढ्यात सोपीला ज्या ठिकाणी त्याला टाकून दिलेलं असतं त्या फुटपाथवर, त्या 2 शॉपच्या पलीकडेच एक पोलिसमॅन त्या ड्रग स्टोअरच्या समोर, म्हणजेच मेडिसिनच्या जे हे आपण म्हणतो मेडिकल जे आहे त्या मेडिकलच्या समोर तो पोलिसमॅन मस्तपैकी गाडीवरती बसलेला आहे आणि तो हसत गप्पा मारत बसलेला आहे. परंतु त्याने सोपीकडे न पाहता तो तिथून निघून गेलेला आहे. सो सोपीज थर्ड प्लॅन वॉज ऑल्सो फेल्ड. सो हिअर student, we have stopped our lecture. The remaining part of the story and remaining plans made by the Soapies we will discuss in a next lecture. So thank you.